आणि यानंतर आरोग्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्ही जे मीठ आणि साखर खाताय त्यात प्लॅस्टिकचे कण आहेत असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही चिंताजनक माहिती समोर आली. त्यामुळे नेमकं कोणत्या मिठात आणि साखरेत हे प्लॅस्टिक आढळून आले हे समजून घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. सावधान, तुम्ही प्लास्टिकचा घास खाताय. मीठ आणि साखरेत आढळले प्लास्टिकचे अंश. मीठ आणि साखर करेल तुमचं जगणं बेचव. तुम्ही घरात जेवण करा किंवा हॉटेलात, तुमच्या जेवणात साखर आणि मीठ तर असणार म्हणजे असणारच. आणि तुमचं किचन म्हटलं की साखरेचा आणि मिठाचा डबा आलाच. पण मंडळी, हीच साखर आणि मीठ तुमच्या आरोग्याशी खेळ करू शकतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कारण भारतात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्वच ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक कण आढळले आहेत. टॉक्सिक लिंक या पर्यावरण संशोधन संस्थेनं अभ्यास करून हे संशोधन जाहीर केलंय. असं घेतलेलं मायक्रोप्लास्टिक आपल्या आतड्यांसाठी हानिकारक आहे. आपल्या आतड्यांची कार्यक्षमता कमी करतं, पचनाचे आजार तयार करतं. त्याचबरोबर आपलं जे काही मेटाबॉलिझम आहे त्या मेटाबॉलिझममध्ये पण तो हानिकारक असू शकतो. आपल्या मेंदूवर, आपल्या हृदयावर आणि आपल्या किडनीच्या कार्यक्षमतेवर पण तो परिणाम करू शकतो. म्हणून अपन सर्वांनी जास्तीत जास्त या प्लास्टिक पासून दूर राहायला पाहिजे. हम लोगों ने 15 ब्रांड लिया, 10 हमने नमक का सैंपल उठाया मार्केट से. कुछ ऑनलाइन भी थे, कुछ ब्रांडेड थे और कुछ नॉर्मल सॉल्ट थे जो मिल रही थी. और उसके बाद में 5 हमने शुगर का सैंपल भी लिया और इसको हमने एक अच्छे से लैब में जो ग्लोबल एग प्रोटोकॉल है उसके तहत हमने इसका टेस्ट किया. सब जगह सॉल्ट में माइक्रोप्लास्टिक्स का प्रेजेंस डेफिनेटिव है. जिभेची चव वाढवणारं मीठ आणि साखर म्हटलं की त्याचा पावलोपावली वापर हा होतोच होतो. म्हणूनच या संशोधनानंतर आम्ही काही नागरिकांना याबाबत विचारलं. त्यावर ते काय म्हणाले पहा. हे आम्ही नेहमी खाणारे पदार्थ आहे. मीठ किंवा जे काय त्याच्यामध्ये भेसळ आहे, तर हे व्यवस्थित चेकअप केलं पाहिजे आणि मग आमच्यापर्यंत आले पाहिजे, कारण त्यांना जेणेकरून आमच्या आरोग्याला काही धोका होऊ नये. मिठात मायक्रोप्लास्टिक्स वगैरे सापडतात मिठात आणि साखरेत. तर आपला रोजचाच खाना जरी सगळे भेसळ असेल तर मग आम्ही कसं हे करायचं, वापर कसा करायचा आहे सगळ्या गोष्टींचा. पॅक फूड वापरणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आतापर्यंत झालेल्या अनेक संशोधनातून समोर आलंय. आता याच यादीत मीठ आणि साखरेचा समावेश टॉक्सिक लिंक्स यांच्या संशोधनाने होणार आहे. मात्र यावर उपाय आहे का? कारण आत्ताची जीवनशैली बघितली तर प्लास्टिक वापरणं हे अपरिहार्य आहे. मात्र ज्या प्रॉडक्टसाठी, आवरणासाठी जे प्लास्टिक वापरलं जातं त्याची गुणवत्ता वाढवणं हाच यावरचा उत्तम आणि शेवटचा उपाय असणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.